मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओतल्या गोष्टींचा विचार करून कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. तुम्ही एका गोष्टीचा विचार केला का? पार्लेजी बिस्किट पुडेवाल्या मालकाने त्याचा कधीच भाव वाढविला नाही, फक्त त्यांनी एक एक बिस्किट कमी केलं. का पुण्यातल्या लेडीज एवढ्या तुळशीला येड मारित नाही, त्याच्यापेक्षा जास्त तुळशी बागेत येड मारतात. नेमकं असं कशामुळे? तुम्ही तुमच्या मित्रासाठी काय केलं? मित्राची गर्लफ्रेंड मीच पटविली, कारण की त्याला ब्रेकअप झाल्यावर त्रास होऊ नये म्हणून. विचार केला का? उन्हाळ्यात जेवढी माणसाची गाडीवर बसल्यावर गांड जळत नाही, त्याच्यापेक्षा जास्त भाऊकीनी गाडी घेतल्यावर गांड जळती. नेमकं असं कशामुळं? केला का? तुमच्या सोबत शिकणाऱ्या पोरी एक एक लेकराची आई झाल्या तरी तुम्ही अजून बी पेपरच देतात. नेमकं असं कशामुळं? जेवढी मला झोप येते ना, तेवढी जर लाज आली असती ना, तर माझी आज लाईफ सेट झाली असती. लहानपणी धरणारा बाबा घेऊन गेला असता तर लय बरं झाला असता. आता लय वाईट दिवस आले. विचार केला का? बुटक्या पुरी सगळ्यात जास्त गोऱ्या कमन आहेत, कारण की त्यांच्या पुस्तक सूर्याची किरण जातच नाहीत. विचार केला का? पोरायला पोरीने धोका दिल्यावर जेवढं टेन्शन येत नाही, तेवढं हप्त्याची तारीख जवळ आल्यावर टेन्शन येते. विचार केला का? हात बघून भविष्य बघणारे बाबा, ज्यांचा हात नाही त्यांचं भविष्य कसं बघत असतील? पुरीला बी चांगले पोरं आवडत नाही. त्यांना पोरं कसले आवडत आहेत? विमल खाणारे, गांजा वाढणारे, दारू पिणारे, बोंबलत फिरणारे. आणि आमच्यासारखे कामधंदे करणारे पोरे रंडवेच मरत येत. गेला का? ट्रॅफिकला सिग्नल बघून माणसं कधीच थांबत नाहीत, पण मांजर आडवी गेली की सगळेजण थांबतात. नेमकं असं कशामुळं? माणसं म्हणते देव परीक्षा घेत असतो. अरे देवा, पण त्या परीक्षेचा फॉर्म नाही रे भरला आम्ही, तरी पण तो आमचीच परीक्षा का घेतोच? नेमकं आम्ही करायचं काय? केला का? पहिल्या काळात माणसं झोपले की त्यांच्या शरीराला आराम भेटायचा, पण आता तसं नाही. आता माणसं झोपले की त्यांच्या मोबाईलला आराम भेटतोय. नेमकं असं कशामुळं? तुम्ही एका गोष्टीचा विचार केला का? पोरं जर दाढी कटिंग करून आले तर तोंड धुतेत, आंघोळ करतेत. मग पुरी ब्युटी पार्लर मधून आल्यावर का नाही तोंड धुत, का नाही आंघोळ करीत? नेमकं असं कशामुळं? केला का? फळांचा राजा आंबा आहे, मग राणी कोण आहे? बाहेर देशात ब्रेकअप झालं तर म्हणतात गिव्ह मी अनदर चान्स, आणि महाराष्ट्रात ब्रेकअप झालं तर त्याचे मित्र म्हणतात तो 2 दिवस झाले जेवला नाही, बोल त्याला एकदा. प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. आपल्याला पहिलं ती स्त्री बघावं लागेल, तेव्हा कुठं आपण सक्सेस होतो. नोटबंदी बघितली, कोरोना बघितला, गॅस बंदी बघितली, फक्त भावा आता मला तुझं लग्न बघायचंय. लग्न करायची हौस नाही हो मला, पण मला बघायचं लग्न केल्यावर कसं वाटतंय. पोरायचा बाप त्यांना सांगतो पुड्या खाऊ नको, दारू पिऊ नको, हे शरीराला चांगलं नसतं, मग तेव का खातो? तुमच्या हिशोबाने खरं प्रेम हे कसं असावं? खरं प्रेम बाबू पिल्लू सोना असं नसावं. खरं प्रेम ब्लॉक अनब्लॉक. तो का माझा फोन उचलीत नाही, ते असं प्रेम असावं. युद्ध बाहेर देशात चालू आहे, गॅस बंदी भारतात चालू आहे. नेमकं असं कशामुळं? त्याला का? आताच्या पोरायला करिअरचं टेन्शन येत नाही, पण इंस्टाग्रामला स्टोरी काय ठेवायची ह्याच जास्त टेन्शन येतंय. कुठं बी गेल्यावर चहा पितो, मग दारू कधी बधीच पितो, तरी पण दारूच बदनाम का? केला का? 10वी-12वीचे पोरं जोडीने मंदिरात पाया पडा जाते, 30-32 वयाचे रंडवे भाऊ एका गाडीवर चौघ जातात. नेमकं असं कशामुळं? तुम्ही एका गोष्टीचा विचार केला का? गावच्या सरपंचाला 5,000 महिना असतो, मग तू 6 महिन्यात कार पिऊन कसं काय घेतो? पोरीला जर प्रपोज मारला तर त्या म्हणतात आम्हाला बॉयफ्रेंड आहे, आणि पोराला विचारलं तर पोरं म्हणतात आम्ही सिंगल नाही. मग नेमकं ह्या पोरी पटवीत आहे कोण? विचार केला का? पोरगी पप्पाची परी, मग पोरगा का घरच्याचा ओळवे? सगळ्यात भारी फोटो फक्त एकच माणूस घेतोय, तो म्हणजे ट्रॅफिक पोलीसवाला. त्यांनी घेतलेला फोटो कधीच फाटत नाही, पण त्यांनी फाईन मारले आमची फाटते. गेला का? पोरीचे आई बाबा त्यांना सांगतात अनोळखी माणसासोबत बोलू नको, मग ते अनोळखी माणसासोबत लग्न का लावून देते? अशी कोणती कंपनी आहे जी सर्वात मोठा स्कॅम करते? संतूर साबण. 7 दिन में गोरा निकार. आम्ही जन्माल्यापासून साबण लावतो, पण आमचा काय गोरा निकार झाला नाही. पोरीच्या लग्नात त्यांच्या बहिणी चांगला मेकअप करून टेजवर उभा राहतात, आणि त्यांचे भाऊ कुठं पंक्ती वाढ, चटाया हातर, पसारा उतर. असा अन्याय कशामुळं?
विचार केला का महिना 30-31 दिवसाचा असतो, मग रिचार्जचा प्लॅन 28 दिवसाचा का फ्युकिक सगळ्या ह्याला चिटकत आहे, मग बॉटलीत असल्यावर का नाही चिटकत? नमस्कार, हा माझा मित्र. आधी लय बडबड करायचा, मग मी त्याला मित्र खात्यात मावा खायला शिकवला. आता तो माझ्या शब्दाच्या बाहेरच जात नाही. अशो इकडे या. घरी कसं चालू आहे? जेवण झालं का? प्यायला बसायचं का? म्हणूनच सांगतोय, मित्राला योग्य वळणावर लावा. धन्यवाद. माझा मित्र म्हणतोय आपल्यासारख्याला पोरीच पटत नाहीत. अरे भावा, ती एकदा ब्युटी पार्लर मध्ये गेली तर 5,000 बुडविते. तू कटणीच्या दुकानात गेल्या 120 मध्ये दाढी कटिंग करतोय, त्याच्यात वरून फेशियल करतोय आणि फेशियलचे पैसे देत नाहीत. पैसे मागितले तर वारकालाच हाणाय उठतो. कशा पटत्यान रे तुला? माझे काय मित्र इंस्टाग्रामला प्रोफाईल ठेवत नाहीत, व्हॉट्सअपला डीपी ठेवत नाहीत. मला एक म्हणायचंय, अरे तुम्ही असे कामच का करतात? कुठं तोंड टाकाय जागाच ठेवत नाहीत. चिकनच्या दुकानात गेल्यावर कोंबडी कापलेली नसली तर तो विचारतोय आपल्याला, कोंबडी कापू का? तर आपण काय म्हणतो, नको कापू, पण चिकन दे 1 किलो. कमन की पाप त्याला लागण. अरे पण ती कापलेली कोंबडी तुम्हीच खातात ना.